गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज इयत्ता आपण पहिलीचा गणिताचं लेक्चर घेणार आहोत. याच्यामध्ये जर आज एकक व दशक या संख्यांची ओळख आज आपण इथं शिकायची आहे. तर पहिलीच्या मुलांसाठी एकक आणि दशक म्हणजे काय, तर आपण पहिल्यांदा त्याची ओळख करून घ्या. एकक म्हणजे काय, तर ज्यावेळी एक संख्या असते आणि ती पण एक संख्या ही काय असते. आता इथं 21 ही संख्या लिहिलेली आहे. तर आपण जर बघितलं तर आपल्या डावीकडून जी पहिली संख्या येते, आता हा आपल्या उजवी बाजू आहे. उजवीकडून पहिली संख्या असते ती एकक संख्या असते. उजवीकडून पहिली संख्या जी असते ती एकक संख्या असते. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याला इंग्लिश मध्ये आपण युनिट असे म्हणतो. काय म्हणतो? युनिट असे म्हणतो. म्हणजे एकक दशक संख्येची ओळख करून घेताना हे एक असतं ते एकक असतं, त्याला इंग्लिश मध्ये युनिट असे आपण म्हणतो. आणि एक नंतर उजव्या बाजूचा जो दुसरा अंक असतो तो असतो दशक. तो असतो दशक, त्याला आपण टेन्स असे म्हणतो. टेन्स म्हणजे काय रे? टेन म्हणजे काय म्हणतो आपण? तर टेन म्हणजे 10 म्हणतो. म्हणजेच काय, 10 म्हणजे 10 अशी संख्या होते. म्हणजे टेन्स, 2 टेन्स 20, 1 10 21. आता बघा, एकक आणि दशक या संख्यांची ओळख करून देताना तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये एकच स्थानी कोणता अंक आहे, तो उजव्या बाजून येणारा पहिला अंक असतो तो एकक असतो. उजव्या बाजूनी पहिला येणारा अंक असतो तो काय असतो? एकक असतो. आता इथं बघा 77. बरीच मुले याच्यामध्ये गोंधळतात. इथं अंक आहे 77. मग उजव्या बाजूने पहिला कोणता अंक येतो? 7. मग 7 हे एकक स्थानी आहे आणि नंतर 7 आहे हे दशक स्थानी आहे. या 7 ची किंमत आहे 7 आणि या 7 ची किंमत आहे 70. कारण 77 केव्हा येतं? आपण 1 2 3 4 5 6 7 नंतर 10 नंतर 20 नंतर 30 40 50 60 70 80 90 आणि मग 70 चा काय तो टेबल येतो आणि 70 चा पाढा आल्यानंतर त्याच्यामध्ये मग 71 72. मग 70 मध्ये अधिक 7 केले तर आपल्याला किती मिळतात? 77 मिळतात. बघा, 70 अधिक 7 जर केले तर आपल्याला किती मिळतात? तर 77 एवढी संख्या मिळते. आले लक्षात? 2 टेन्स 1 युनिट म्हणजे 21 झाले. आता बघा, पहिल्यांदाच आपण 10 ते 15 उदाहरण पहिल्यांदा एककच बघूया. एकक संख्या प्रत्येक संख्येचे मी पटात काय करणार आहे, इथं संख्या लिहिणार आहे, तुम्ही एकक ओळखायचे आहे. 18 21 25 38 39 49 49 त्यानंतर 87 99 78 10 15 त्याच्यानंतर 28 43 61 73 आणि 81. जवळजवळ इथं मी 15 ते 20 संख्या दिलेल्या आहेत. आता याच्यामधल्या एकक संख्या आपल्याला ओळखायच्या आहेत. तुमच्या लक्षात येईल आपल्या उजव्या बाजूने जो पहिला अंक असतो त्यापासून आपल्याला एकक संख्या ही तयार होते. तो संख्या असते ती एकक असते. आता उजव्या बाजूने ह्याच्या उजव्या बाजूने ही पहिली आहे ती एकक आहे. ह्याच्यामध्ये एक आहे ही एकक आहे. ह्याच्यामध्ये उजव्या बाजूचं 5 एकक. म्हणताना कसं करायचं? 5 एकक, 1 एकक, 8 एकक. त्याच्यानंतर इथं पण 8 एकक. मग या एककाची किंमत आहे तीच राहते, त्याची किंमत बदलत नाही. एककची किंमत किती राहते? आहे तीच राहते. त्या एककाची किंमत काय होते? बदलत नाही. म्हणून एकक व दशक संख्यांची ओळख करून घेत असताना आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर एकक ही संख्या ओळखता आली पाहिजे. आपल्या उजव्या पहिल्या आपण एकच संख्या लिहित असतो. 1 2 3 4 बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एक एकच संख्या आहे.
नंतर 10 होते, म्हणजे या एक संख्येच्या खाली अनेक शून्य येतो. मग या 10 संख्येचा हा शून्य एकक आहे आणि हा आहे तो दशक आहे. मग या दशकची किंमत 10 होते, शून्याची किंमत आहे 30 राहते. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर एकक संख्या असते ती उजवीकडून हा त्या दोन संख्यामधली, आता 3 जरी संख्या तुम्ही घेतला 399, त्याच्यामधली सुद्धा उजवीकडे पहिला अंक हा एकक स्थान दर्शवतो. युनिट प्लेस हा एकक स्थानचा अंक आहे. तुम्ही 1000 जरी संख्या घेतला तरी उजवीकडून पहिला येणाऱ्या संख्या ही एकक स्थानची संख्या असते. आलं लक्षात? आता मी इथं तुम्हाला 4 उदाहरणे ही दिलेली आहेत. राहिलेली ही जी 10-12 उदाहरणं आहेत, तुम्ही त्याचं पटकन तुम्ही काय करायचं, एकक संख्या वहीमध्ये लिहून काढायचे. आता माझ्या समोर तेवढ्यात तुम्ही काय करायचे, 39 ही संख्या वहीत लिहून घ्यायची. त्याच्या एकक जो संख्या आहे त्याच्या खाली काय करायचा, असा बाण लिहायचा, एकक लिहायचं आणि त्याच्या खाली एककचा काय लिहायचा आहे, ती संख्या लिहायची आहे. जे विद्यार्थी आपल्या ऑनलाईन क्लास आहेत त्यांनी आता सध्या लगेच इयत्ता पहिलीच्या मुलांनी राहिलेल्या सगळ्या संख्यांचे एकक मला 1-2 मिनिटात लिहून काढायचे आहेत. 1-2 मिनिटं तुम्हाला वेळ देणार आहे आणि ही एकक संख्या तुम्ही आत्ताच्या आत्ता इथं लिहून तुमच्या वहीमध्ये काढायची आहे आणि काढल्यानंतर ती तुम्ही तुमच्या पालकांकडून सुद्धा चेक करू शकता. तर चालू करा एकक संख्या लिहायला. फक्त दिलेल्या संख्यातले एकक संख्या तुम्हाला आता लिहायच्या आहेत. तर एकक संख्या लिहायला आता तुम्ही काय करायचं आहे, सुरुवात करायची आहे. लिहा एकक स्थानचा अंक संख्या कोणती आहे. बघा तुम्हाला वेळ दिलेली आहे, तुम्ही एकक स्थानची संख्या कोणती आहे ते लिहून काढायचं आहे. चला तर मग बघूया एकक स्थानचा अंक कोणता आहे. बरोबर आहे का बघा सगळ्यांचा. याचा एकक स्थानचा अंक आहे 9, याचा आहे 9, याचा आहे 7, याचा पण आहे 9, याचा आहे 8, याचा आहे 0, याचा आहे 5, याचा आहे 8, याचा आहे 3, याचा आहे 1, याचा आहे 3 आणि 81 या संख्येमध्ये एकक स्थानी आहे 1. 81 या संख्येमध्ये एकक स्थानी कोणता आहे, 1 आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर आपल्याला एकक दशक या संख्यांची ओळख आज करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एककची जवळ 25 उदाहरणं दिलेली आहेत. अजिबात पहिलीच्या मुलांनी एक सुद्धा संख्या चुकता कामा नये, कारण की आपल्याला जर आता एकक स्थानचा अंक तुम्हाला ओळखला तर तुम्हाला पुढच्या सगळ्या संख्या सोप्या जाणार आहेत. म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे की एकक स्थान हे महत्वाचं आहे. एकक नंतर जे दशक स्थानचा अंक येतो त्याची किंमत सुद्धा वेगळी असते, पण एकक स्थानच्या संख्येची किंमत आहे तीच राहते. त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. त्याची स्थानिक किंमत एकक स्थानची हे एकक त्याची स्थानिक किंमत 9 आहे. 87 मध्ये 7 या संख्येमध्ये 7 या संख्येची स्थानिक किंमत आहे तीच राहते. एकक संपलं आणि एकदा बघा एकक स्थानी अंक जो असतो तो आपल्याला उजवीकडून पहिला येतो लिहिताना, तो आपला एकक स्थानी अंक असतो. एकक स्थानच्या अंकांची किंमत बदलत नाही आहे तीच राहते. आलं लक्षात. आणि एकक स्थानचा अंक हा एकच असतो, एकच अंकी असतो, हे लक्षात ठेवायचं. हे 3 मुद्दे याच्यामध्ये तुम्ही मस्त लक्षात ठेवला तर एकक स्थान तुमचा अजिबात चुकणार नाहीये.
दुसरी गोष्ट आता दशक स्थानचा अंक. आता हे सगळं मी आता इथं काय करणार आहे, दशक. एकक स्थान आपण आता बघितलेलं आहे, आता आपण बघायचं आहे ते दशक. काय बघायचं आहे, दशक स्थानचा अंक. पहिल्यांदा तर तुम्ही समजून घ्या की दशक स्थानमध्ये अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये बदल होतो. म्हणजे काय बदल, म्हणजे कसा होतो, तर ही 10 ही संख्या आहे, 0 हा एकक स्थानी आला, त्याच्यानंतर 10 या संख्येचे 1 या संख्येला आपण मराठीमध्ये कोणत्या क्रमांकावर आहे, तर दशक स्थानावर आहे. उजवीकडून दुसरा अंक आणि डावीकडून, आता उजवीकडून दुसरा अंक हा नेहमी दशक स्थानचाच असतो. आता डावीकडून आपण घ्यायचं नाहीये, कारण की समजा 3 अंकी संख्या असली तर डावीकडून दुसरा आहे. म्हणून आता जी ओळख करून देणार आहे मी, उजवीकडूनच संख्यांची ओळख करून देणार आहे. ज्यावेळी आपण लिहित असतो त्यावेळी उजवीकडून त्या संख्यांची किंमत आपल्याला बघायची असते. उजवीकडून 2 नंबरच्या संख्यांची किंमत नेहमी 10 त्याची वाढलेलीच असते. आता इथं 1 ची स्थानिक किंमत किती आहे, 10. आता या 78 मध्ये 7 ची संख्या दशक स्थान आहे, याची किंमत येते 70. म्हणजे 7 हा काय दशक स्थानचा अंक आहे. आता इथं बघूया, 28 मध्ये दशक स्थानचा संख्या कोणता आहे, 2. दशक 2 दशक 8 एकक म्हणताना आपण काय म्हणायचं आहे, 2 दशक 8 एकक. म्हणजे 2 दशक म्हणजे 20. इतर 43 मध्ये 4 या दशक स्थानी आहे, 4 दशक स्थानी आहे, 4 दशक स्थानची किंमत 40 होते. 61 मध्ये 6 हे दशक स्थानी आहे, 6 ची किंमत 60 होते. 73 मध्ये 7 हा दशक स्थानी आहे, तर या 7 ची किंमत आहे 70. इथं बघितलं 49 मध्ये 4 या संख्येची स्थानिक किंमत आहे 40, स्थानिक 4 हे दशक स्थानाला आहे. म्हणजेच काय, दशक स्थानी जो अंक असेल त्या संख्यांची स्थानिक किंमत तुम्हाला काय करायची आहे, की जेवढी आता 4 आहे तर 4 या दशक स्थानी 4 आहे तर 40 याची किंमत होते. दशक स्थानी 5 ही संख्या आहे तर 50 ही त्याच्या स्थानिक किंमत असते. दशक स्थानी 9 आहे तर त्याची स्थानिक किंमत असते 90. किती असते स्थानिक किंमत, त्याची स्थानिक किंमत असते 90 असते. 8 ची स्थानिक किंमत 80, 9 ची स्थानिक किंमत 90. आलं, हे 2 मिनिटं तुम्ही लक्षात घ्या. दशक संख्यांची स्थानिक किंमत आता लिहून देणार आहे बघा मी. सत्याऐंशी ही संख्या आहे, त्याच्यानंतर 11 ही संख्या आहे. त्याच्यामध्ये लिहिणार कसं, 8 दशक 7 एकक. 8 दशक 80, 7 एकक आहे तसं 7. 1 दशक 1 दशक 1 एकक. याच्यामध्ये स्थानिक किंमत आहे 1 ची 10 आणि एकक संख्यांची स्थानिक किंमत आहे 1, जी आहे ती तशीच राहणार आहे. तशीच काय होणार आहे, इथं राहणार आहे. आलं लक्षात. अजून बघूयात वाटण कसं करायचं. याच्यामध्ये 8, 10, 7 युनिट इंग्लिश मध्ये पण सांगतो. दशकला आपण युनिट्स असे म्हणतो, एककला आपण टेन्स असे म्हणतो. एककला आपण युनिट म्हणतो आणि दशकला आपण टेन्स असे म्हणतो. आलं लक्षात. दशक म्हणजे टेन्स आणि युनिट म्हणजे एकक स्थानचा अंक. बघा पुन्हा एकदा बघा इकडं. आता इथं प्रश्न बघा 13,
23, 43, 44. दुसरा प्रश्न बघा, 33, 87, 89, 80. 27, 38, 30, 35. चौथा आहे 17, 67, 47, 57. तर जे दिलेले प्रश्न आहेत याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की या प्रश्नांमध्ये अशा संख्या ओळखायच्या आहेत ज्याचा एकक स्थानचा अंक वेगळा आहे, दशक स्थानचा अंक वेगळा आहे. तीनही पर्यायामध्ये तुम्ही जर बघितला तर तिन्ही एकक स्थानचे अंक सेम आहेत आणि 4 पर्यायामध्ये एक हा दशक स्थानचा अंक वेगळा आहे. दुसऱ्यामध्ये काय केलेलं आहे, दशक स्थानचा अंक सेम आहे 3 पर्यायामध्ये आणि एका पर्यायामध्ये वेगळा आहे. वेगळा पर्याय ओळखा. या प्रश्नाला पण हे ओळख्या, वेगळा पर्याय ओळखा. वेगळा पर्याय ओळखा. आलं लक्षात? तर अशा प्रकारे काही संख्या मी अक्षरात सुद्धा लिहिलेल्या आहेत. अक्षरात सुद्धा त्या संख्या लिहिताना तुम्ही काय करायचं, आता इथं 27 लिहिले ना, 27 हे लिहिता वाचता आलं पाहिजे. मी अगोदर सांगितले क्लास आपले चालू झाल्यापासून की 100 पर्यंत रोज 10 1 ते 10 अंक मराठीत इंग्रजीमध्ये लिहायचे. या आठवड्यात 30 लिहा, पुढच्या आठवड्यात 30 लिहा. ते असं करून रोज तुम्हाला 30 30 30 असं 100 पर्यंत अंकात अक्षरात संख्या लिहायला सांगितल्या. पुन्हा पुन्हा मी सांगणार आहे की लिहायला प्रॅक्टिस करा. 27 म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर 27 आलं पाहिजे. रफ एक दिवस 27 लिहून घ्यायचं. 38 म्हटलं की 38 लिहून घ्यायचं. अशा प्रकारे ह्या संख्या सोडवताना ह्याचा अंकात तुम्ही लिहून घ्या आणि मग अक्षरात तुम्ही काय करू शकता, त्याचं उत्तर बरोबर लिहू शकता. एक थोडा वेळ देणार आहे, तुम्ही लिहू शकता याचं उत्तर.
तर बघा वेगळा पर्याय बघा, 13, 23, 43 या संख्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ह्याच्या एकक स्थानी 3 आहे, ह्याच्या एकक स्थानी 3 आहे, ह्याच्या एकक स्थानी 3 आहे. ह्याच्या एकक स्थानी किती आहे रे? ह्याच्या एकक स्थानी 4 आहे. म्हणजेच काय, हा वेगळा पर्याय याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 येणार. आपल्याला 4 पर्याय देतात, त्याच्यातला आपण काय करायचं आहे, ऑप्शन नंबर 4 ला गोल करायचं. इथं मी फक्त तुम्हाला आयडिया यावी म्हणून सांगितलेलं आहे. बघितला, ह्याचा एकक वेगळा, ह्याचा पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तिसरा, त्यांचे तिन्हीचे एकक सारखे आहेत, फक्त चौथ्याचा एकक हा वेगळा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे पर्याय बरोबर आहे. 33, 87, 79, 89 आणि 80 याच्यामध्ये 8, 8, 8 दशक स्थानचा अंक सारखा आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक दशक स्थानचा अंक 3 आहे. त्या तिन्ही पर्यायामध्ये दशक स्थानचा अंक सेम आहे, त्याच्यामध्ये तेवढा दशक स्थानचा अंक कसा आहे, वेगळा आहे. पुढे बघा 27 लिहून घ्यायचे त्या संख्या अशा डोक्यावर. 27, 38, 30, 35 इथं पण लक्षात केला तर दशक स्थानचा अंक 3, 3, 3 आहे, ह्याच्या दशक स्थानी 2 आहे. म्हणजे वेगळा पर्याय काय येणार आहे, तर 27 हा वेगळा पर्याय याच्यामध्ये येणार आहे. इथं बघा 17, 67, 47 आणि 57, 47 आणि 57 ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये जर समजा तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये सुद्धा 7, 7, 7, 7 47, 57, 67 याच्यामध्ये इथं बदल करूया आपण, 11 लिहूया. 11 म्हणजे ह्याचा एकक स्थानचा अंक 1 दशक 1 आहे, ह्याचा एकक, ह्याचा एकक आणि ह्याचा एकक सगळ्यांचे एकक कसे आहेत, तर सगळ्यांचे एकक आहेत समान आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये वेगळा पर्याय 11 हा येणार आहे. वेगळा पर्याय कोणता येणार आहे, वेगळा पर्याय 11 येणार आहे. 67, 47 आणि 57 हे काय आहेत ह्याच्यामध्ये, तर एक समान दशक असणाऱ्या संख्या आहेत. पुढे बघा 47, 47 बरोबर पर्याय कोणता आहे बघा, 7 दशक, 6 दशक, 8 दशक, 6 दशक, 1 एकक, 6 दशक 1 एकक. आता पुढे बघा 1 दशक, 2, 1 दशक, 1, 1 दशक, 3, 1 दशक, 4. तर इथं काही पर्याय मी दिलेले आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की 47 ह्याच्यामध्ये कोणती संख्या लिहिलेली आहे, 47, तर इथं लिहिलेली आहे ही 47 आहे, बरोबर आहे. मग इथं 58, 37, 38 म्हणजे ह्याचा बरोबर पर्याय कसा येणार आहे, 1 हा बरोबर येणार आहे. म्हणजे 1 ला तुम्ही काय करायचं आहे, गोल करायचं आहे. अशा आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात उत्तरपत्रिकेमध्ये, आपण एक या संख्येला गोल करायचं. आता इथं बघा 60 ही संख्या दिलेली आहे, दिलेल्या पर्यायामधील
बरोबर जोडी ओळखायची, बरोबर संख्या कोणतीही ओळखायची आहे तुम्हाला. 60 म्हणजे किती सांगा? 6 दशक. इथं काय लिहिले? 7 दशक, म्हणजे हा जोडी चुकीची. इथं काय लिहिलेलं आहे? 8 दशक म्हणजे 80. 8 दशक 80, 7 दशक 70, 6 दशक 60 आणि 6 दशक 1 एकक 61. आपण असं लिहूनच घ्यायचं तिथं. 6 दशक 8 एक 1 एकक हे लिहूनच घ्यायचं आहे. तुम्ही त्याच्यावरून ओळखू शकतो. 60 म्हणजे 6 दशक. ऑप्शन नंबर आपला 2 बरोबर आहे. पुढे काय दिलेलं आहे बघा? 11. 1 दशक 2. 1 दशक 2 म्हणजे किती? 12. 1 दशक 2, 1 दशक 2 एकक. तर ह्याच्यामध्ये 1 दशक 2 एकक म्हणजे किती होणार? इथं 12 ही संख्या होणार. 1 दशक 2 12. इथं 1 दशक 1 एकक 11. 1 दशक 3 13. 1 दशक 4 14. मग आपल्याला इथं किती दिलेलं आहे? 11. म्हणजे 1 दशक 1 11. ऑप्शन नंबर 2 ला आपण काय करायचं आहे? गोल करायचा आहे. ऑप्शन नंबर 2 ला काय करायचं आहे? आपण गोल करायचं आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर एकक आणि दशक ही संख्या आपल्याला व्यवस्थित ओळखता आली पाहिजे. एकक व दशक संख्यांची ओळख आपल्याला, आता मी तुम्हाला जवळजवळ भरपूर उदाहरणासहित तुम्हाला इथं काय केलेलं आहे? स्पष्टीकरण दिलेलं आहे की भरपूर म्हणजे तुम्हाला एकक दशक ह्याच्यामध्ये एकही संख्या तुमची काय होणार नाही, चुकणार नाही आणि तुम्हाला काय होणार नाही याच्यामध्ये ओळखता येते. आता तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या. तर तुम्ही ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला काय करायचं आहे? तुम्ही ह्याच्यामध्ये आपल्याच एकक दशक संख्येची ओळख आहे हा घटक वहीमध्ये जशाचा तसा लिहून काढायचे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये प्रश्न हे कंपल्सरी लिहायचे आहेत. ध्येय अकॅडमी आय विनरचं आपलं जे पुस्तक आहे इयत्ता पहिलीची मार्गदर्शिका, त्याच्यामध्ये अतिशय छान असे प्रश्न दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत विथ करेक्ट ऑप्शन. तुम्हाला काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये व्यवस्थित उत्तर लिहायची आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आज आपण काय घेतलेलं आहे? इयत्ता पहिलीचा एकक दशक हा धडा घेतलेला आहे. व्यवस्थित सगळ्यांनी आपल्या, मी 4 नोटबुक घालायला सांगितले. व्यवस्थितच्या 4 नोटबुक मध्ये तुम्ही काय करायचं? हा पाठ सोडवायचा आहे. ओके स्टुडंट्स, आपण इथंच थांबूया. पुढे आपण त्याचा अजून घटक येतील तसे आपण प्रॅक्टिस घेत जाऊया. थँक्यू.